हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल श्वेतूश डायरी। तर इथे मी स्वाहिल आणि स्वरा इथे आहे। से हाय। खूप दिवसांनी आम्ही बाहेर निघालो आहोत। कुठे चाललोय, काय मजा करणार आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। बोरोलीवरून आम्ही 9 पावणे 9च्या दरम्यान निघालेलो। आता वाजले आहेत 9:30 झालेले आहेत आणि आम्ही आहोत ऐरोलीला। मस्त असा हे आहे, पावसाचं वातावरण आहे। छान असं आम्ही तेच हे करून चाललेलो की पाऊस भेटावा, जेणेकरून वॉटरफॉल वगैरे सगळं असं मजा एन्जॉय करता येईल। धुकं वगैरे, इगतपुरी, माळशेज आणि नोळावळा असं काय काय बरंच प्लॅन करत होतो। त्यातल्या त्यात हे एक बुकिंग झालं, आम्हाला मिळालं। सो आम्ही मग इथे निघालो आहोत आज आणि उद्या, म्हणजे सॅटर्डे संडे। आज आहे 9 तारीख, 9 आणि 10 जुलैमध्ये। आणि हा व्हिडिओ एडिट करून जसा होईल तसा मी तुमच्याबरोबर तो शेअर करेन। ओके। आणि अशात बरेच छोटे छोटे असे काही काय आम्ही बघणार आहोत। नॅशनल पार्कला पण जायचा प्लॅन केलेला आहे। लेट्स सी, आता 15-16ला सुट्टी येते ना, 15 ऑगस्टची, तर मग तेव्हा जाऊ। माथेरानचा पण आम्ही करत होतो विचार, पण 1 डे मध्ये खूप घाई होईल पोचेपर्यंत, म्हणून ते नाही केलं। आता मी जास्ती बडबड न करता तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते। मस्त आहे, तुम्ही पण एन्जॉय करा। चला तर आपण बघूया समोरचे व्ह्यूज, मी तुमच्याबरोबर शेअर करते। आणि तुम्ही कुठे मान्सून मध्ये जाऊन आला ते पण मला कमेंट मध्ये सांगा। आणि नियर बाय मुंबईचे अजून कोणते स्पॉट्स आहेत की ते कव्हर करता येते ते पण मला सांगा। फ्रेंड्स, आता अराउंड 3:45 वगैरे झालेले आहेत, 3:30-4:45। मी जिथे थांबलो होतो तिथेच लंच वगैरे केलं आहे आणि माळशेज घाटला निघालो आहोत। इथे तुम्हाला ते सगळं मी व्ह्यू दाखवते। सगळे पॉईंट जेवढे होते तेवढे कव्हर करू, जास्ती दगदग नाही करणार आहे। जे मेन आहे ते बघू आणि निघू। आणि आम्ही इथेच एक दिवस रात्री स्टे करणार आहोत। कोणत्या कोणत्या पॉईंटला काय काय आहे ते मी इन डिटेल तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये। हा आहे माळशेज घाटचा रोड, इथून सुरुवात होते त्याला, तो पॉइंट आहे हा। आणि पुढे तर अजून मस्त असेल, व्ह्यू बघण्यासारखे आहेत। एक मागेच एक पॉइंट गेला जिथे अशी व्हॅली असं खालती असं उतरून इकडचा सगळा व्ह्यू दिसतो। पण आता इथे सगळे ढग उतरले, धुकं आहे, सो आम्ही तो स्किप केला। पुढे जातोय मेन पॉइंटला। अजून थोडा आता स्लो डाऊन झालो आहे कारण ट्रक आहेत आणि धुकं आहे। दिसतंय का तुम्हाला पुढे? असं डायरेक्ट बघायला ते वेगळंच आहे आणि ह्याच्यातनं तेवढं क्लिअर नाही येत आहे।
आम्ही पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं असं मार्केटला पहिल्यांदा चालले. हे एन्जॉय करण्यासाठी खरंच ते या वर्थ आहे.